तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात असे कंपाऊंड ज्यामध्ये कार्बोक्झिलिक ॲसिड आपला फंक्शनल ग्रुप असणार आहे. ठीक आहे. तर बघा कार्बोक्झिलिक ॲसिडचं स्ट्रक्चर कसं असतं, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन या ठिकाणी असेल OH. तर मी तुम्हाला सांगितले बघा, लिहून दिलेलं आहे रूलमध्ये की कार्बोक्झिलिक ॲसिड जो आहे ह्याचा प्रेफिक्स काय असतो सांगा. कार्बोक्झिलिक ॲसिडला प्रेफिक्स काय लिहितो आपण, कार्बोक्झी लिहित असतो, कार्बोक्झी. त्यानंतर बघा ह्याचा सफिक्स काय लिहितो आपण, सफिक्स कुठला सफिक्स असतो, सेकंडरी सफिक्स असतो बरं का. तो असतो कुठला, ओइक ॲसिड आहे ना, ओइक ॲसिड. आणि तुम्हाला सफिक्स स्टार लिहून दिला होता बघा, सेकंडरी सफिक्स स्टार. त्यामध्ये काय असतो, ह्याला कार्बोक्झिलिक ॲसिड असणार आहे, कार्बोक्झिलिक ॲसिड. आता हा सफिक्स कुठे यूज करायचा आणि सफिक्स स्टार कुठे यूज करायचा आहे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे. डायरेक्टली आपण एक्झाम्पल्स बघूयात. तर पहिलं एक्झाम्पल बघा, आपण काय एक्झाम्पल घेणार वेगवेगळ्या प्रकारचे. लक्ष द्या इकडे. आता बघा हे काही एक्झाम्पल आहेत, ह्याचे आपण नाव लिहिणार आहात. बघा आपला रूल काय सांगतो, कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड जर असेल त्यामध्ये एक्सेप्ट स्पायरो आणि बायसायक्लिक सोडून आहे ना, त्यामध्ये बघा आपल्याला अगोदर लॉंगेस्ट चेनचं सिलेक्शन करावं लागतं. लॉंगेस्ट चेनमध्ये मॅक्झिमम कार्बन आले पाहिजे आहे ना. पण तुम्हाला मी रूल लिहून दिलेले बघा की जर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जर असेल एखाद्या कंपाऊंडमध्ये किंवा फंक्शनल ग्रुप जर असेल त्यावेळेस तुमच्या लॉंगेस्ट चेनमध्ये कोण आला पाहिजे, फंक्शनल ग्रुप आला पाहिजे. हे आपलं झालं लॉंगेस्ट चेन. त्यानंतर आपण बघत असतो नंबरिंग. नंबरिंगमध्ये पण तुमचा आपला जो काही फंक्शनल ग्रुप आहे त्याला काय आला पाहिजे, लोवेस्ट नंबर आला पाहिजे. मला सांगा ह्याच्यामध्ये लॉंगेस्ट चेनमध्ये किती कार्बन आहेत बघा, 1 2 3 4 5 6 कार्बन आहेत, बरोबर आहे. तर हे झालं आपली लॉंगेस्ट चेन. आता नंबरिंग द्यायचं आहे. मला सांगा ह्या कंपाऊंडमध्ये तुमचा फंक्शनल ग्रुप कुठला आहे, कार्बोक्झिलिक ॲसिड आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या कार्बोक्झिलिक ॲसिडच्या कार्बनला काय आला पाहिजे, लोवेस्ट नंबर म्हणजे 1 नंबर आला पाहिजे. ह्याला 1 नंबर द्या, ह्याला 2 नंबर द्या, ह्याला 3 नंबर असेल, 4 असेल, 5 असेल आणि 6 असेल. मला सांगा ह्या कंपाऊंडमध्ये काही प्रेफिक्स आहे का तुमचा, सेकंडरी प्रेफिक्स काहीच नाही, बरोबर आहे. कंपाऊंड असायक्लिक असल्यामुळे ह्या कंपाऊंडमध्ये प्रायमरी प्रेफिक्स पण काहीच नाही. डायरेक्टली वर रूट लिहायचं आहे. किती कार्बन आहेत बघा, 6 कार्बन आहेत. म्हणजे काय असेल, हेक्स असेल. त्यानंतर मला सांगा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणजे ANE असेल का YNE असेल, बघा AN असेल. त्यानंतर 1 नंबरला काय आहे, कार्बोक्झिलिक ॲसिड आहे. सांगा कार्बोक्झिलिक ॲसिडसाठी सेकंडरी सफिक्स काय आहे, ओइक ॲसिड आहे, 1 ओइक ॲसिड. तुम्हाला सांगितलं मी जर एक नंबरला जर तुमचा फंक्शनल ग्रुप जर असेल त्यावेळेस नंबर जरी नाही लिहिला तरी चालतं. म्हणजे तुम्ही ह्याला असं म्हणू शकता हेक्झॅनोइक ॲसिड. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मी या ठिकाणी बघा ANE मधला E नाही लिहिला इथला, बरोबर. E आपण कॅन्सल केलेला आहे. का करायचा, तर तुमच्या सफिक्सची स्टार्टिंग जर AEIOU ओवेल्सनं जर होत असेल तर आपण ANE मधला E कॅन्सल करायचं, ENE मधला पण E कॅन्सल करायचं आणि YNE मधला पण E कॅन्सल करायचं आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे समजलेलं आहे की E केव्हा कॅन्सल करायचं ते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता ह्या कंपाऊंडमध्ये मला सांगा लॉंगेस्ट चेन कुठली असेल, एकच आहे, 1 2 3 4 5. आता नंबरिंग बघायचं आहे. इकडं पण ॲसिड आहे, इकडं पण ॲसिड आहे, सिमेट्रिक आहे, बरोबर आहे. कुणीकडून पण नंबरिंग द्या, दोघांना सेमच येणार आहे. आता ह्याला 1 नंबर असेल, ह्याला 2 नंबर असेल, ह्याला 3 नंबर असेल, हा 4 असेल आणि हा 5 असेल, बरोबर आहे. मला सांगा ह्याच्यामध्ये प्रेफिक्स काहीच नाही, डायरेक्ट वर रूट लिहा. 5 कार्बन म्हणजे काय असणार आहे, पेंट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे ANE असणार आहे. त्यानंतर मला सांगा 1 आणि 5 नंबरला काय आहेत, 2 ॲसिड आहेत, 1,5 डाय ओइक ॲसिड. तर काही जणांचं म्हणणं असेल सर तुम्ही इथं E लिहिलात का, तर याची आपण तर ओनी सुरुवात केलेली आहे, पण इथं बघा D दिलेलं आहे ना, D दिलं त्यामुळे इथं काय लिहायचं मग E आला पाहिजे.
ठीक आहे. खालचं एक्झाम्पल बघा बरं आता काय असेल याचं नाव. नंबरिंग द्यायला 1 2 3 4 5 आणि 6. किती कार्बन आहेत टोटल? 6 कार्बन आहेत. काय असेल मग? हेक्स असेल का हेक्झा असेल? सांगा. हेक्झा असणार आहे. त्यानंतर कुठल्या कुठल्या पोझिशनला मल्टिपल बॉन्ड आहे सांगा बरं? 2,4 डायईएन, त्यानंतर 1 ओइक ॲसिड. लक्षात घ्या, मी इथला पण ई कॅन्सल केलेला आहे ना, कारण इथं बघा तुमचा सफिक्सची सुरुवात कशाने झालेली? ओनी सुरुवात झालेली. ह्याचं नाव असेल बघा हेक्झा 1,4 डायईन 1 ओइक ॲसिड. ठीक. ह्या कंपाऊंडचं बघा आता आपण रूल बघितला आहे बघा आहे ना सायक्लिक कंपाऊंडमध्ये. जर तुमच्या रिंगमध्ये आणि असायक्लिकमध्ये सेमच जर कार्बन असतील तर तुमची रिंग काय असणार आहे? पॅरेंट चेन असणार आहे. आणि जर रिंगमध्ये जास्त कार्बन आणि तुमच्या असायक्लिकमध्ये जर कमी कार्बन असेल तर रिंग काय असेल? तुमची पॅरेंट चेन असेल. मला सांगा ह्यामध्ये रिंगमध्ये पण 3च कार्बन आहे, तिकडे पण 3च कार्बन आहेत, मग तुमची पॅरेंट चेन कुठली असेल? पॅरेंट चेन तुमची असायक्लिक असणार आहे. असं का असणार आहे? इथं फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप आहे ते आपली काय असेल? पॅरेंट चेन असेल. हा 1 नंबर, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर, हे तुमचे पॅरेंट चेन झाले. लिहा आता नाव. 3 नंबरला हा तुमचा सेकंडरी प्रिफिक्स आहे. काय लिहाल? 3 सायक्लो, 3 कार्बन म्हणजे प्रोपाईल. टोटल कार्बन 3 आहेत म्हणजे काय? प्रोप, सिंगल बॉन्ड AN 1 ओइक ॲसिड, ह्याचं नाव असणार आहे. ठीक आहे. ह्या कंपाऊंडमध्ये बघा आता तुमच्या रिंगमध्ये 4 कार्बन आहेत आणि आउटसाईडला 2च कार्बन आहेत, तरीही तुमची लॉंगेस्ट चेन हे 2 कार्बनचे असेल. का? तर याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे. ह्याला 1 नंबर द्या, ह्याला 2 नंबर द्या. लिहा नाव. 2 सायक्लोब्युटाईल, 2 सायक्लोब्युटाईल, 2 कार्बन म्हणजे इथ असणार आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे AN असेल आणि 1 ओइक ॲसिड. किंवा तुम्ही 1 न लिहिता डायरेक्ट काय लिहू शकता? इथेनॉइक ॲसिड लिहू शकता. आता बघा हे 6 नंबरचं एक्झाम्पल थोडं स्टार करून घ्या. अशा टाईपमध्ये काय करायचं बघा, जर तुमच्या रिंगला डायरेक्टली फंक्शनल ग्रुपचा कार्बन जर कनेक्ट असेल, जसं की बघा ॲसिडचा कार्बन डायरेक्टली कशाला कनेक्ट आहे? तुमच्या रिंगला कनेक्ट आहे. बरोबर आहे. ॲसिडचा कार्बन डायरेक्टली रिंगला कनेक्ट आहे. अशा वेळेस तुम्हाला इथं ह्या कार्बोक्झिलिक ॲसिडचा प्रिफिक्स पण नाही लिहायचं आहे आणि सफिक्स पण नाही लिहायचं आहे. अशा ठिकाणी लिहायचं सफिक्स स्टार लिहायचं आहे. म्हणजे सांगा ह्याचं नाव काय असेल? हे तुमची 6 कार्बनची लॉंगेस्ट चेन असेल बघा. 1 2 3 4 5 6. पण कधी असणार आहे? जर कार्बोक्झिलिक ॲसिडचा कार्बन डायरेक्टली रिंगला कनेक्ट असेल त्यावेळेसच असणार आहे. ठीक आहे. नाव काय असेल याचं बघा? सायक्लोहेक्झेन 1 कार्बोक्झिलिक ॲसिड, 1 कार्बोक्झिलिक ॲसिड. हा रूल लक्षात ठेवा बरं का, हा रूल लक्षात ठेवायचा. ठीक आहे. जर तुमच्या फंक्शनल ग्रुपचा कार्बन डायरेक्टली रिंगला जर कनेक्ट असेल त्या केसमध्ये तुम्हाला काय यूज करायचं आहे? सफिक्स स्टार यूज करायचं आहे. ठीक आहे. आणखी काही एक्झाम्पल बघूयात आपण ह्याचे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ठीक आहे. बघा आता ह्याच्यामध्ये आपण नाव बघूया त्याचे. तर पहिलं जे काय 7वं एक्झाम्पल आहे बघा,
आपल्या लाँगेस्ट चेनमध्ये काय बघितलं पाहिजे, मॅक्झिमम कार्बन विथ फंक्शनल ग्रुप आहे ना. तर बघा 1 2 3 4 इकडे बी 4 आहेत, 1 2 3 4 इकडे बी 4 आहेत, 1 2 3 4 5 इकडे 5 आहेत, म्हणजे लाँगेस्ट चेन तुमचे हे 5 कार्बनचे असेल. द्या नंबरिंग 1 2 3 4 आणि 5 लिहाता नावायचं. 2 नंबरला इथाईल, 3 नंबरला मिथाईल, अल्फाबेटिकली लिहायचं आहे. काय लिहायला सांगा, 2 इथाईल 3 मिथाईल, किती कार्बन लाँगेस्टमध्ये 5 कार्बन, त्यामुळे असणारे पेंट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे AN असेल. त्यानंतर असेल 1 ओइक ॲसिड, ह्याचं नाव असणार आहे. ठीक आहे, आपण कार्बोक्झिलिक ॲसिडचा सफिक्स यूज केलेला आहे बरं का. आता या ठिकाणी सांगा बरं, हे एक एक्झाम्पल स्टार करून ठेवा बरं का, 8 नंबरचं एक्झाम्पल. आता ह्यामध्ये बघा, हे बघा आपण जर असं बघितलं बघा 1 2 3 4 इकडे पण जावा 4च आहेत, 1 2 3 4 5 असे 5 आहेत, 1 2 3 4 असे 4 आहेत, बरोबर आहे. पण ह्या त्याच्यामध्ये बघा तिन्ही साईडला जर बघितलं तुम्ही तर सेमच फंक्शनल ग्रुप आहे ना. याचा अर्थ बघा तुम्ही जर हे जर लाँगेस्ट चेनमध्ये कन्सिडर केला तर हा नाराज होणार आहे ना, आणि तुम्ही हे जर लाँगेस्ट चेनमध्ये कन्सिडर केला तर हा नाराज होणार आहे. त्यामुळे काय करायचं, जर तुमच्या एखाद्या कंपाऊंडमध्ये 2 पेक्षा जास्त जर फंक्शनल ग्रुप असतील, सेम फंक्शनल ग्रुप आणि प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं, ह्याही कार्बनला नंबर देऊ नका, ह्या पण कार्बनला नंबर देऊ नका आणि ह्या पण कार्बनला नंबर द्यायचा नाही. मग डायरेक्टली तुम्ही बघा किती कार्बनचे लाँगेस्ट चेन असेल, हे 3 कार्बनचे असेल, ह्याला 1 2 3. ठीक आहे, आता मला सांगा आपल्या जर लाँगेस्ट चेनमध्ये, आता आणखी एक रूल सांगतो तुम्हाला की सेकंडरी सफिक्स स्टार कधी यूज करायचा. जर तुमच्या कंपाऊंडमध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप तोच आहे, जसं की बघा हा तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे, आणि प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा कार्बन जर लाँगेस्ट चेनमध्ये कन्सिडर नाही केला तर त्याला लिहायचं आपलं सफिक्स स्टार लिहायचं. आणि जर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपचा कार्बन लाँगेस्ट चेनमध्ये कन्सिडर जर केला, म्हणजे नंबरिंग जर दिली, तर लिहायचं ओइक ॲसिड. ठीक आहे, लक्ष द्यायचं. आता मला सांगा ह्या लाँगेस्ट चेनमध्ये ह्या फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला मी नंबरिंग दिलेली का बघा बरं, नाही दिलेली. याचा अर्थ मला इथं काय यूज करायचं सांगा, कार्बोक्झिलिक ॲसिड यूज करायचं. लिहा मग नाव काय, 3 कार्बन म्हणजे काय असणार आहे, प्रोपेन. त्यानंतर असेल 1 2 3 ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड, हेचं नाव असणार आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. आता 9मध्ये सांगा बरं, 9वाल्याचा रूल मी अगोदर सांगितलं याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आहे ना. जर तुमच्या रिंगला डायरेक्टली ॲसिडचा किंवा फंक्शनल ग्रुपचा कार्बन कनेक्ट असेल तर त्याला काय यूज करायचं, सफिक्स स्टार यूज करायचा ना. ह्याला नंबर द्यायचा का, नंबर द्यायचा नाही. आता नंबर इकडून द्याल का इकडून द्याल, बघा लोवेस्ट नंबर आला पाहिजे, 1 2 3 4 5 6 असेल. द्या नाव काय असेल, सायक्लोहेक्झेन 1 2 4 ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड, ह्याचं नाव असणार आहे. ह्याचं काय असेल बघा, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप 1 2 3 4 5 आणि 6 असेल. अल्फाबेटिकली लिहा नाव. ब्रोमिन पहिलं येतं त्यामुळं 4 ब्रोमो, त्यानंतर असेल क्लोरो 2 नंबरला येतं 5 क्लोरो, त्यानंतर 3 इथाईल. टोटल कार्बन लाँगेस्ट चेनमध्ये 6 आहेत, त्यामुळं हेक्झा असेल, हेक्स. डबल बॉन्ड 2 आहेत त्यामुळे हेक्झा. त्यानंतर काय असेल बघा, 2 4 डायईएनई 1 ओइक ॲसिड, ह्याचं नाव असणार आहे. ठीक आहे, आता हे 11वा एक्झाम्पल सांगा बरं. ह्याच्यामध्ये नाव कसं असेल बघा, तुम्हाला लाँगेस्ट चेनमध्ये फंक्शनल ग्रुप आले पाहिजे आहे ना. ह्याला 1 नंबर द्या, ह्याला 2 नंबर द्या, ह्याला 3 नंबर द्या आणि ह्याला 4 नंबर द्या. सिमेट्रिक आहे, इकडून द्या किंवा इकडून द्या, सेमच येणार आहे. नाव लिहा मग काय असेल, 2 3 डायइथाईल 1 2 3 4 कार्बन म्हणजे काय असेल, ब्यूट ANE 1 4 डायकार्बोक्झिलिक ॲसिड, सॉरी डायओइक ॲसिड, हे याचं नाव असणार आहे. ठीक आहे, आय होप की तुम्हाला हे समजलेलं आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहे सल्फोनिक ॲसिडचे. ठीक आहे, तर सल्फोनिक ॲसिडसाठी बघा काय असणार, हे झालं कार्बोक्झिलिक ॲसिडचं. तर सल्फोनिक ॲसिडसाठी मला सांगा, प्रेफिक्स काय आहे, सल्फो आहे, आणि सफिक्स काय आहे,
सल्फोनिक ॲसिडच आहे, त्याला सफिक्स स्टार नसतो आहे ना. तर बघा आता त्याचे एक्झाम्पल आपण काय बघूयात. पहिलं एक्झाम्पल घ्या सल्फोनिक ॲसिडचं. SO3H हे एक असेल, या ठिकाणी घ्या SO3H, या ठिकाणी असेल SO3H. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघणार आहे आपण. या ठिकाणी असेल SO3H, या ठिकाणी असेल SO3H. ठीक आहे. तर बघा यांचे नाव आता कसे असतील. आता या ठिकाणी बघा मला सांगा सल्फोनिक ॲसिडमध्ये आपण काय रूल काय आपला लॉंगेस्ट चेन कसं सिलेक्ट करायचं, ज्यामध्ये मॅक्झिमम कार्बन पाहिजे आहे ना. मला सांगायचं मॅक्झिमम कार्बन किती आहेत, 1 2 3च आहेत आणि फंक्शनल ग्रुपला लोवेस्ट नंबर आला पाहिजे. 1 2 3 ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप एकच आहे SO3H. त्यामुळे याचं नाव काय असेल बघा, प्रोपेन सल्फोनिक ॲसिड. प्रोपेन सल्फोनिक ॲसिड हे नाव असणार आहे. ह्याचं सांगा बरं आता. 1 2 3 4 5 6 सायक्लोहेक्झेन 1,2 डायसल्फोनिक ॲसिड असं नाव असेल. डायसल्फोनिक ॲसिड हे नाव असणार आहे. बरोबर आहे. आता ह्याचं बघा हे महत्त्वाचं आहे. मला सांगा नंबरिंग कोणी कोण देणार होतं. इथून जर दिलात बघा 1 2 3 4 5 ह्याला 5 नंबर येणार आहे. मला सांगा अशी नंबरिंग द्यायला का सांगा बरं. 1 2 3 4 5 हे नंबर चुकीचे आहे बरं का. कारण ह्याला जर नंबर गेला तर 2 नंबर ह्याला नाही, ह्यालाच आला पाहिजे. आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप सल्फोनिक ॲसिड आहे, म्हणजे सल्फोनिक ॲसिडला लोवेस्ट नंबर आला पाहिजे. त्यामुळे करेक्ट नंबरिंग असेल बघा 1 2 3 4 5. सांगा नाव काय असेल. सायक्लोपेंटा 2,4 डायईएनई. त्यानंतर असेल 1,2 डायसल्फोनिक ॲसिड. डायसल्फोनिक ॲसिड हे याचं नाव असणार आहे. आता आपण काय मिक्स एक्झाम्पल बघूया, ज्यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड पण आहे आणि सल्फोनिक ॲसिड पण आहे, असे बघूया. ठीक आहे. तर लक्षात आहे बघा. हे सल्फोनिक ॲसिडचं खूप इझी आहे बघा. ह्यामध्ये सफिक्स स्टार नाही, त्यामुळे आपण कमी एक्झाम्पल घेतो ह्याचे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फोर्थ एक्झाम्पल बघूयात आपण. फिफ्थ एक्झाम्पल बघणार आहे. या ठिकाणी असेल COOH, या ठिकाणी असेल SO3H. सांगा आता ह्याच्यामध्ये बघा पहिला कंपाऊंड आहे. मला सांगा ह्या कंपाऊंडमध्ये किती फंक्शनल ग्रुप आहेत. 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक आहे कार्बोक्सिलिक ॲसिड, एक आहे सल्फोनिक ॲसिड. दोघांपैकी प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठला आहे आपला, कार्बोक्सिलिक ॲसिड. याचा अर्थ नंबर 1 नंबर कोणाला गेला पाहिजे, कार्बोक्सिलिक ॲसिडला. द्या ह्याला 1 नंबर द्या, त्यानंतर ह्याला 2 नंबर द्या, कारण हा सबस्टिट्यूएंट म्हणून काम करणार आहे आता बरं का. तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप हा जर असेल तर हा काय म्हणून काम करेल, सबस्टिट्यूएंट. आणि एखादा कंपाऊंड किंवा एखादा ॲटम एखादा ग्रुप जर सबस्टिट्यूएंट म्हणून काम करत असेल तर आपण त्याला सेकंडरी प्रिफिक्समध्ये लिहित असतो. बरोबर आहे. तर बघा 1 2 3 4 5 आणि 6. सांगा सल्फोनिक ॲसिडचा प्रिफिक्स काय आहे, 2 सल्फो. त्यानंतर सायक्लो हेक्झा 2,5 डायईएनई 1 कार्बोक्सिलिक ॲसिड हे जर काय असणार आहे, नाव असणार आहे. ठीक आहे. आता ह्या कंपाऊंडचं बघा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप या ठिकाणी 1 2 3 4 असा असेल. बरोबर आहे. बघा तुम्ही असे नंबरिंग नाही देऊ शकत बरं का. 1 2 3 4 असे जर दिला तर तुमचा एकच सबस्टिट्यूएंट येतो आहे. आपला रूल काय सांगतो, मॅक्झिमम कार्बन प्लस मॅक्झिमम सबस्टिट्यूएंट आले पाहिजे आहे ना. त्यामुळे 1 2 3 4 असेल. लिहा आता ह्याचं नाव काय असणार आहे. हा इथाईल आहे आणि हा सल्फो आहे. 2 इथाईल. त्यानंतर असेल 3 सल्फो. किती कार्बन आहेत, 4 कार्बन. म्हणजे काय असणार आहे, ब्यूटेन 1 ओइक ॲसिड हे याचं काय असेल, नाव असणार आहे. ह्या कंपाऊंडचं बघा आता 1 2 3 4 5 6 काय असेल, 4 सल्फो सायक्लोहेक्झेन
1 कार्बोक्सिलिक ॲसिड. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितले बघा, सल्फोनिक ॲसिड आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचे एक्झाम्पल बघितले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अनहायड्रेटचे बघूया. ठीक आहे. चला तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.